हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवराज हो हलू नका आता हलू नका आता बाबा घाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्री तुमचं एवढं विराट रूप बघितल्यानंतर शब्द सुद्धा बोलायला लागत नाही बीड जिल्हाकरांच्या त्यांनी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होते बीडचे मराठे एकत्र यायला लागले तुम्हाला काय सांगावं अशी फाटली त्यांची तुम्ही आल्यामुळे मला इथं आल्यावर लक्षात आलं हे दिसत नसलं तर नका दिसू देऊ पण शांत राहा आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय गोंधळाने काय होतं समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही बोलू नका पूर्वी समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला नाही मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठ्यांनी समजून घ्या गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि चाटून चोरण्याची बस झालं ते आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं त्यानं यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं उभ्या फिऱ्यांचं वाटलं झालं पायऱ्यावरच्या गप बसता कोणात अनात कोणी बसत नाही आजकाल गर्व वाटत रे मला तुमचा तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे गोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा मरायचा सुद्धा विचार नाही करत मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या मला फोन आलेले ऊन पडले म्हणलं मी तुला फोनवाल्या सांगितलं खात्री सांगतो बा एक मराठीच्या सलावर माघारी जाऊ शकत आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं बरं तुम्हाला खरं बोलतो चाबर यानेच उशीर केला याने चाबर याने मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा तो करून मग मी काय करू मी सकाळीच गेली मला माहित होतं बेडचा कचका कसा त्याला जर 10चा टाइम दिला ते 9च होतं त्यांना 12चा दिला ते 11 टाईट असते आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही पण म्हणलं आता कुठं बैठका दिलेल्या आपण वेळेवर जाऊ हे म्हणलं आमच्या बाजार थोडं उशिरा म्हणलं बरं उशिरा माझ्याकडे काय चुकी मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही तुम्हाला सांगतो नुसतं ते बीड करून बघून रातभर सरकारला ध्यानाला लागल्या म्हणून समजायला मला म्हणते का तुला हानी म्हणलं मला
अरे जास्त तर जाऊ द्याला तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय रक्ताच्या थरवड्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही या बाहेर तुम्ही नुसतं पोरा टोचून दाखवा काय मराठीची आवाज तुम्हाला दाखवला आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला डीजेवर नुसता पखातच वाजत होता गाणं एक बी वाजायला मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजत त्याला तरी पण कोण दिवस कसा आहे ना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असते जात असते हे ध्यानात ठेवा आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा पण डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय अरे आपले लेकर येत आरडते ओरडते थोडस आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला बघ त्याला पखा चढतो ढमाडम 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 आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद बंद पुढचा का ध्यानात ठेवा जशाला तसाच नेम लावा लागणार आता डीजे पुढं पुढं वाजतो ना ब्लाइंड डेट होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना डोचिता चाललं नाही शांततेत आमचं आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो डिवाइस कसा कोण आहे मला माहित नाही तुमच्याही लेकराला लागल जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही जाग्यावर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड आलं रिटायर ते नाही का जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं तिथंच राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतोय आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठं ना कुठं तरी असं होणारच आहे आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या मी विनय खंड्याचा आहे माझ्या त्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात फडणवीस त्याच्या चिल्लर करत लावतो होय तू वासमीला मराठीचे डीजे बंद पाडन पुढे काय शांततेत जात नाही शांततेत नाही जात मागणी करते तुम्ही विनाकारण त्याला लढवचिता डीजे काय विषय करावा आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे हे काय विषय का मराठ्यांना छेडायचा दंगल घालायची होती का बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय नका भानगडीत पडू कोणी जरी आखला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं आम्ही तुमच्या त्या भानगडीत नका पडू ते देवेंद्र फडणवीस ऐकून कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू कारण मला इतक्या तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण त्या जिवारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही झालं ते कधी केस करायचे बा त्याच्या आईला बघून घेतला असतं मग वकील लावलं असतं डीजे बंद करा तो ऐकायला बघूनच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण हा तो विषयच नाहीये परंतु विनाकारण काहीतरी देवेंद्र फडणवीस ऐकायच्या लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का या काही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू
लढ झाला जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील मी नाही सोडणार मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कसं अडचण आणतो मी यायला मुंबईला आपण भेटू होतो घराकडूनच आहे मी बघू तो एकदम एका माय एकदम विनाकारण नाही जायचं मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करतात आंबोलस आणि रस्ता देते पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते केलं आम्ही ते आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं जेवण आणून दिलं आम्ही नाही विचार केला आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे माझ्या लेकराला त्रास देऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत त्याला मी आहे ना आरक्षण नाही दिलं ना जाऊ द्या मुंबई इथून कसं आधीच पळत होती पळापळी सुरू झाली तुम्हाला माहित नाही दिसतंय फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही लक्ष दिलं नाही पण आतून अशी फाडली त्याचाच काल एक मित्र आता माझ्याकडे तेच सांगितलं मला देव सांगून मिळत नाव म्हणलं मला जाऊ देवा म्हणलं मला काय देणं घेणं नाही माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा मी येतो आम्हाला काय मुंबईची हौस नाही माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबई द्यायचे तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या आम्हाला काय करायचं मुंबईला इथूनच गुलाब फेकू मंत्रालयावर गेला तर गेला नाही गेला तर नाही काय आता जाता त्या बोला देऊ जाईल ना टाकते ना लांब आम्ही इथून फेकू काय अडचण नाही द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही तुमचं करू नका तुम्हाला लईच मोठा असला समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंड्याचे आरोपी झाला महादेव मुंड्याचे ते दाखवा जरा धरून आम्हाला मी दिनच्या एसपी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस त्यांना पक्का माहिती मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो माझा मराठा समाज सहकार्य करून मला आम्ही 100% करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस अजून करायला नको होती कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचा हत्यार नाही ठीक आहे डीजेचं मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब 2000 बघतो ते विषय काय होते किंवा आता काढला मराठ्यांना एक सांगायला आलं हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाळ लागला असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठं करायचं त्याला मला उच्चवर न्यायचंय
माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्या घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गडू लावला, माझ्या घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हा ना दगड ते म्हणू शकत, त्यामुळे ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायला माहिती कोणी तू तो आवडतो फडणवीस तू तो पोलीस चालली. एकाने सुद्धा हाणायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे. अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुन्हा लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा फिरा. आता इथं कटाळा आलाय. उपोषण करून करून मग आता फेस पडलाय. शेवट फाईट आता. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं, आणखी 2-3 दिवस हातात आहेत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचं म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी ते तर मला सोडून गेले. ते आपल्या पुढे जाणार आहेत. सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी तुम्हाला काम सांगतो, आम्ही मुंबईला गेलो, मागं कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहिती. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा पाण्याला कोण घेतो, पानाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या अंगणात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. एक बेगैर हजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याच. जातवान अस्सल मराठ्यांची खानदानी अवलाद आहे, ती घरात यावे झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माया मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपला, त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम,
डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढं तुमच्या गाण्या बाहेर काढा. कावळे आवडू नये म्हणून झाकून कधी देऊ. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराचे लय हाल चाललेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालंय. आपल्या पोरी बाई लेकर बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लालीवाई तर लेकरा बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विषय हमेशाच फक्त नेत्याचा मार्ग पळवणार. लय अवघड सांभाळणं सोपं नाही. मला माहिती आहे आता 9च्या पुढे राज्य तर कशी समजवत नाही मलाच माहिती. 9च्या पुढे तर कोणतेच बापाला रेटत नाही. कसला वाघ त्याच्या पुढे आणून उभा करा, थुकूनच काढी करू फोन. लय अवघड. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला येतं थांबू नका. तुम्हाला वाटत आमची सत्ता आहे. सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय. संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटले. तुम्ही काहीही करा, माझी जात हारू देऊ नये. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार. तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतं. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा, मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं नुसतं कना माघारी या. बरं खरं बोललो आता काय खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाला, तरी 55 लाख काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते. मला काय माहित नाही कोणाकडे यादी गुन्हा नाही. आता 55 लाख राहायचे म्हणलं मुंबईचं बाहेरच राहायचं काय नाही. आता एक शेवटचं टोक. आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचंय, इथं काम आहेत. कोण म्हणलं काय सोय करा. तिथं दगड सुद्धा नीट नाही. असे येतो वाकडे तिकडे वेगळेच दगड येतो. कोणत्याच देशात दगड नाही बा देऊ. कुणाकडे गोल असते काही खरबड मरबड त्यांची अशी कसा टाका तुम्ही तरी ते दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं ना पण तसलं काम बघायला मिळत नाही. आणखी वेगळंच आहे वादे. जे बघायला नाही तेच दगड. असे दगड कुठं दिसतं ते खेकड्यासारखे.
भरतोऱ्या केलेल्या का दगड म्हणते होय त्याला दिवस नाव इकडं तरी बसता येत नाही त्याचा खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं बसता येत नाही आपल्या तिकडे टोक्यापेक्षा मोठा दगड आडोशाला बसलं तर पोच लागत इकडे दगड जाऊ दे ते विषय होईल कसं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारी सांगा 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देता तुमचे मान खाली होईल असं एक पाऊल उचलला का आतापर्यंत आणि पुढेही उचलणार नाही फक्त मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला 58 लाख मध्ये 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोका लावून मिळवून दिलं आता उभं थोडं राहिले मुंबईला एक टंका आणला 100% मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही कुकडं प्रमाणपत्र काढ उभा राहा पुढे उभा राहा म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळात आणि तिकडच त्यांचं असं पोट तो घालायला तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपल्या पोरामध्ये वाड्यात आहे मग काय विचारतो पुढे जागा आहे तुला आम्हाला ना तुला कुठं जागा आहे आमचं जामचं तुला टेकाना तू पुढे टिकित आमच्या विषयी या बारीने जातीला हरवून नाही द्यायचे काही करून जिंकायचे त्यांनी काहीतरी बातम्या आहेत चानाच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले पाहुणे एक वस्त्र बसले तुम्ही 3 जण एक तात्या 2 आप्पा हो ना 2 तात्या 1 तात्या 2 आप्पा रातभर शेंगा आणली तुम्ही एकामेका पुढे घालीत असते ना दुसरं काय ते म्हणत राजीत दादा तू हे पुढं ते म्हणत शिंदे साहेब तू हो पुढं तू म्हणत तू तुला होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागे होत तू पुढं तू बघ आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लवकर ढकलायचं सवय ते चालत जातं कोपरा ना आता दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं त्यांनी तरी हे म्हणतात आमचं साहेब लय चांगला आहे तर ही त्याला घेऊन पाणी आणि काय खरं बोलल्यावर राग येतो आणि आमरामध्ये तुम्ही बघा ते खरं बघा काल 3 आमदार आले माझ्याकडे काल तर नव्हते रे काल 3 आले म्हणून ते तुम्ही बोलता ते खरं बरं का म्हणा जाईन मिळ्या ते म्हणजे नको बिल होती तर लय खुशी म्हणजे मी बोलायला पटत आहे मी त्यांना ते म्हणलेलं लय अवघड आहे म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना एकदम तंत पडताय आम्हाला सगळ्यांनी एक जोड केलाय म्हणे आणि जेवढे मंत्री येत सगळ्यांनी ओएटी दिले म्हणे एक आणि ओएटी देऊन एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही माळामध्ये एवढा घालतो तो टप्पो ते मला माळी सुद्धा लागत एवढं ओएटी दिले म्हणले असे हुशार एक त्याचा आग्रे आणि काही करायला गेलं नाही त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विश्वास ठेवून सांभाळलं पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे सगळ्याचं मागं भुंगे लावून ठेवले बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलाय की कुणाच्याच नाही राहिले कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाले पक्षावर कुणाच्या राहिले चिडत येत माग अशी फजिती केली जातीत माणसं ठेवले नाही देवेंद्र फडणवीस जाती मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठीवर घाली भांडण झाले का आपल्या ओबीसीचे त्याला म्हणा तो किती गट गेलो होतो मी भांडणच होऊन देत नाही मराठीचे ओबीसीचे तुला काय करायचं तर सगळ्या काड्या टाकून बघत आहे 10-12 जण हिंडत येत पण काहीच उपयोग होत नाही थांब ना लयच मोठ्या मोकारे 17 तारीखची पेटी करत जाऊन बसली वर मुंबईत ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले मला काय माहिती तुमचं जाऊन बघा कुठून गेले काय ते हाटला पुढं भाजी घेत बसली आणि आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे 10 रुपयाला त्याला काय ते चहाची किंमत किती आहे तर वाटण्यात गेले रेटून चहा दिलं आणि चहा प्यायला त्याला 250-300 रुपये घेतले मला 300
2 माणसं आपल्या तो म्हणे मी बाबा म्हणले इतके पैसे असते ना म्हणे आमच्याकडे जमत नाही म्हणे. ऐकलं नाही, त्याच्या दारातच भात करून गेला शेजारी. 3 घंटे भातच शेजारी याचा, त्याचं हॉटेलच बंद पडलं. याच्या नात्याला आपलं सोपं नाही. आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा, त्या झोन मध्ये बसलो. ते म्हणले पोलीस आले, म्हणले भाऊ हे झोन येतो कोणचा काय व्यापी झोन, याच्यात नाही बसता येत. त्याला मग जाऊ मंत्र्यात झोन त्याने जेच कपडे काढले, पाणी फेस करीत होता अंगाला. 4 घंटे तुझा फेसच जाणार याला, पुरी गल्ली जाम केली. मराठीचं नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचं आरक्षण गपचूप द्यायचं, वळवळ नाही करायची. तुम्ही किती भेडीला केशीला पिशीला कशाला, आम्ही भेटणार नाही तर आरक्षण घेणार. या बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार. म्हणून माझी मराठ्यांना जोडून विनंती, मायबाप हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला, एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा. इतके अधिकारी बनाले लेकर, पोलिसात चालले, तहसील मध्ये चालले, महावितरणमध्ये चालले. महावितरणमध्ये 750 गेले मागच्या आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आल्या. तो MBBS ला लागला. वा गोळ्याने इंजेक्शन स्वस्त देणार आम्हाला थोडं. आम्हाला राहिलंच नाही, काय करतो मग आता गोळ्या तात्पुरतो झालं म्हणलं तर स्वस्त देत गोळ्या इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला कलेक्टर पण झाले. तुम्ही 2-3 वर्ष थांबावा. आणखी कोणच्या ऑफिसात जा, आपलेच पोट्टे पुढे इतके झाले. लय पोरं हुशार आहेत आपल्या आरक्षणामुळे व्हायला घेतली आपली जात. लय पोरं पुरी हुशार आहेत, आता रातभर डोळे फोडीत अभ्यास करते. आरक्षणाने आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून गेलं नाही मराठा पुढे सुधारणार आहे. ते म्हणलं राजकारणात मराठाला सुधारतो. आपल्याला जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं एवढंच होऊन बसलं. बिगर पाण्याचं झाडी होतं करावं. आता राजकारणात गेलं खड्ड्यातून प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारी सांगतो दारू पिऊ नका. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एकाने दारू प्यायचे नाही. इथे पेत आहे कोणी आणि इतके विचारल्यावर कसं सांगता तुम्ही? दारू बंद करा. मावशी तुम्हाला दुसरं काम, मावशी आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्याकडे. मग एक सांगितलं आता एक ध्यानात पकड व्हायचा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्रंदिवस, जीव पणाला लावला पुरा. कुणी दारू पेला मला हळूहळू सांगा हे पेतेत म्हणून. त्याचा असा दुमटा काढतो आंतरवालीला बोलून घेऊन. माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय. मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं. त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं, गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे, मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून फुले त्या पोट्याने. पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडून फुले. पाहुणा आणि रस्ता, त्याला मध्ये 2 दिवस झोपून द्या आम्हाला. आधी जायच्या मागे दिसते मुंबईत. मग एकट्याची गाडी ठेवू नका इथंच. 2-3 कामं एवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 70 वर्षातला मिळून दिलं. मला उद्रेक कोण मान्य नाही. तुम्हाला काय घेणं? जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं 1 बी लेकरू वाया जाऊ द्यायचं, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा. त्याला विनाकारण दगड हातात घेऊन त्याचं आयुष्य वाटलं बरबाद करायचं नाही आपल्याला. आणि मराठ्यांनी ते शांततेत बसले. पुरा देश बंद पडतो. हे शब्द तुम्हाला पुरा देश बंद पडतो. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका.
उगाच थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे. त्यांचे खलबत सुरू झाले. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कुणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं ते प्रयत्न करून बघते. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्याने? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंद आहे. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिला जात नाही, तेवढा मोठा अन्याय. सातारा संस्थाच्या गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर जाहीर करायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिला जात नाही? याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात द्यायचे असले ते एवढे तर पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुलसीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर चिचून दुसऱ्या दिला, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नस मराठ्याला त्यांची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे. त्या भानगडीत पुन्हा पडू नका. माझ्या एकाही पोराला डवचिला ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची? कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत. आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा मायमावली नुसती पायाच्या हातात घेतली की ते उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असतो ते टप्परांना पुढे. आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा होतो नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही.
तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या, दुसऱ्याचा ऐकून आमच्यावर चाल करू नका, आमच्यावर वारे करायचं थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे, लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगवून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा, आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी आलो, कोणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय, वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचा गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ, 1 लाख भर मराठ्यांचे पोरं. पण मुंबईत येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले माथाडी कामगार, तिथला कोळे बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्यांना एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावा पुढं. ओबीसीत लावायला जाईल तर ओबीसीच्या लक्षात आलं आपलाच व्यवहार केलाय. याचं ऐकून मराठ्यांचा ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं, आपल्या आधी फसले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसे द्यायला जाता. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा दाजीला डेंजर आहे. त्याने जर रूम न काढलं ना, तुला 5 सुद्धा हालायला येऊन द्यायचं नाही देऊ. दाजीला डेंजर किंवा दाजीचा कचका बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला. बर आमची लागू काढी, आमचं डोकं काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मला त्याला देऊ नको, चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, करणं कर्जमाफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालवाच माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठीच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचा सुद्धा प्रश्न सोडतो. तुम्हाला शेकडो पोरं दाखवी. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधवांचे सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंदिर असून सुद्धा न प्रश्न सोडणार सुद्धा मराठ्यांनी सोडला पाहिजे. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो. कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाही. तुम्हाला नाही सोडणार. नेते फित्या सोडित नाही आपण. त्यांच्या असू नाही आपल्या असू. वगाडे चढत कुंकड घेऊन गाडीला आरशे नाही, फरशे नाहीत, काही नाही. कुंकड चढत चेचपे घातलं निघालं. कामा गावाचा मी नेता. काय नेता आहे तो? नेता कसा असावा? नेत्याच ऐकून बोलू नये, जातीच ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लागण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं.
गुर ढोळ मेंढ्या शेळ्या जरा खरं समजले बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असते. आता बोटी जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या खऱ्यात राहिले नसते, आता उंचीवर गेले असते. उकड ताकद वापरते कोणाचं ऐकत येते एवढं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येतं पळत उकड ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतात. फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं पाटील आम्हाला आरक्षण आहे, पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून बोलत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदार हातवर करून सांगा बरं सगळे. आता मात्र झोपूनच काढायचं सगळे. बाबा मुंबई निघाले. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली, अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हारू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे, आता कशाला जायचं. त्यांनी हरण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. समाज हरतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत, गाफील राहायचे दिवस नाही. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका, कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काहीही करा, माझी जात हारू देऊ नका. हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल. समाज मोठा आहे, तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे, समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय, उपाशी तापाशी राहतो, रक्त जातो, पण 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा शाप शिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही. खूनगाठ प्रत्येकाने बांधा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षणात मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे सरकत नाही. या म्हणून नाहीये ना, माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळमळीने आणि तळतळीने लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलते, तुम्ही धडधाकाटे, तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ नाही येईल.
तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडून झाली असेल, ते काढायचे दिवस आलेत, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेले दिसाल. त्यांचा हसू करू नका, त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आले नाही, घरात झोपले. आम्हीच मराठ्याला जिंकू दिला नाही, छातापडी के. कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीने मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काय कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळं जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि करा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते, आणि त्याच्याकडे काहीच नाही, त्यांनी मोटरसायकल करा. मुंबई पर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बसलो, तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गावर सुद्धा तेच आव्हान आहे. तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकल वाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल निघणार, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरानं मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळताल. आपल्यात आपल्याला रेस खेळायचे नाही. जात हारल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्या, मोठाल्या सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचंय. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं तर बाजूला जायचं नाहीये. एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दमाने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे. सरकारच काय, सरकारचा बाप बिराडवा येऊ दे, आरक्षणच घेणार आहे. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून बी कमाई बघायचं काम करतात. या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवला, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचा कातड काढून दे, आरक्षण देतो, एका क्षणात सगळं अंगाचं कातड काढून दे जातीसाठी, पण माग हटणार नाही. मरायला भेटत नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणार. माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसाल. मी मरायला नाही भेट फडणवीस.
लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोळी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नये. पोरानं तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिथं फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या रेनकोट तिथं काही रावच्या तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरीची आपल्याला काय काय वस्तू लागतात पीठ मीठ हे सगळ्या वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा. आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. आंबुलन्स सोबत राहू द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता कामा नये हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी 2-3 दिवस राहिले. ये असे वस्त्र तर लागलेत ना मला ये. मला काय सुचवूनच देत नाही. आता हे का मला तिकडेच घेणार आहे का तुम्ही एकटा हे सगळं. मी आधी तिथं आणखी व्यवस्था केल्यात बरं का. तिथं बाबा मोठमोठाले बाबा आले कीर्तना. रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणले. नामवंत शाहीर आहे. दुपारच्या रात्री सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायकांना. वाजणारे बी आणले डेंजर वादक. महाराजात नावारोपाला आलेले. कोणाला जे आवडत ते ऐकायचं. कीर्तन आवडतं ते कीर्तन. भजन आवडतं भजन. शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडत. आपण आपले डीजे घेतलेले ते जाऊन द्यायचं कोपऱ्याला धंगाडम धंगाडम तुमच्या एका बाजूला काय करता मला. दुसरा पर्याय नाही आला कायदा. या त्या वस्तूंच्या त्याने सगळं घेतलं. काही गोंधळी घ्या त्यांचा झपका चढू. हा काहीच्या त्या हलक्या मला याच्यातलं काहीच लागत नाही. कारण आम्ही याचा लूट केली लूट केली. उपोषणाला बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला द्यायला लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी. जीव कोणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेला पाहिजे. माझ्या समाजाची यांनी 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा दिवस गेलेला पुढे न्यायचा आहे. याच्यासाठी जीव पणाला लावला. आज लेकरा बघा किती आनंदी आहे. पोरं पोरी अधिकारी होऊन अंतरवाली येते. इतका आनंद असतो आई बापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली. म्हणून इतके जागे व्हा. आणखी 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाडी एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू ती मराठीचीच पैदास नाही घरी राहणार. जातीसाठी लढत नाही ते काय आपलं. नंतर राहिलं तुला तिथं उभं राहायचं. तिथं पड नाही तर निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊन देत नसतो आमचं म्हणायला. आणि द्यायचंय का नाही पोराव तुम्हाला खरं सांगतो. जेव्हा आपला नाही ना त्या निवडून द्यायचं का. असा वर्गणा तुम्ही एकदा कसा काय केलेला. दादा खादान काही नाही राहिले. दादा भेदा सगळे गेले. मध्ये राहिलेले आता जातील 5-6 महिन्यात काही राहत नाही. लपते सध्या येड्या बाबळीत काय गुंकड गुंकड सापडे टंगडे धरून आणते. यश दिले कलाकारी आपला बीडचा. ते टंगडे धरूनच आणणार सगळे आरोपी. सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात दादा गेले बरेच. दादी वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नसतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा. काय करायचं ते करा. विषय लक्षात ठेवा.
शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मायबाप मराठी. त्यांना जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशी चालली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिरता नाही आला पाहिजे. जात अशी टाईट चालली पाहिजे. तिथून पुढं कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवून आपली जबाबदारी, आणि ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे. घराघरातून मराठे 26 तारखेला तांतरवाडीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एकाने आदर राहू नका, सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.